रामकृष्ण हरी. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवन तरण हरी एक. हरी नाम सार जिव्हाया नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. नमस्कार. हरिपाठाचा हा 21वा अभंग. याच्यामध्ये नामाचं महत्त्व सांगताना माऊलींनी अजून आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे आणि महत्त्व समजून सांगितले आहे सर्वसामान्य जनांना, की नामाचा उच्चार किंवा संकीर्तन करण्यासाठी विशिष्ट काळाचे वेळेचे बंधन अजिबात नाही. म्हणजे आपण जेव्हा जप करतो, तप करतो, तेव्हा आपण अमुक एका संख्येने तो केला पाहिजे, अमुक एका आसनावर बसलं पाहिजे, अमुक एक माळ घेतली पाहिजे, असं नाम संकीर्तनामध्ये नाही. आपण हव्या तेव्हा कुठेही, कसेही, कधीही, उठता बसता, जेवता झोपता, जागेपणी काम करता करता कधीही आपण नामस्मरण करू शकतो. नामाचे महत्त्व इतके अपूर्व आहे की नाम उच्चारणारा व तो ऐकणारा दोघेही पावन आणि पवित्र होत आणि ते दोघेही त्यांचे जडजीव ते उद्धरून नेतात. साधकांचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करतो. म्हणजे साधक असो किंवा आपण सर्वजण असो, सर्वसामान्य माणसं, आपल्यामध्ये अनेक दोष असतात. म्हणजे की आपल्यामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, हेवे दावे, अनेक असे वाईट गुण असतात. प्रत्येकामध्ये असतातच कलियुगामध्ये. जरा कोण काय बोललं की आपल्याला राग येतो. असे हे सगळे जे गुण असतात, तर ते नामामुळे हे आपण दोषमुक्त होतो. इतकं नामाचं महत्त्व आहे आणि त्या दोषमुक्त झालो की आपली दुःख हळूहळू आपल्या आपच नाहीशी होत जातात. त्याच्यानंतर माऊली सांगतात की साधनाचे सार जे हरिनाम, त्या नामासाठी जिव्हा आपल्याला परमेश्वराने दिली आहे आणि ह्या जिव्हेचा वापर जर नामासाठी आपण केला तर त्या माणसाचे भाग्य आपण वर्णू शकत नाही, इतके थोर भाग्य त्याचे होते. त्याच्यानंतर माऊली सांगतात की आपल्या पूर्वजांनी असा हरिपाठ उपलब्ध करून आपल्याला वैकुंठाचा मार्ग त्यांनी सोपा करून दिला आहे. म्हणजे आपण हरिपाठ जर रोज वाचला, रोज त्याचा पाठ केला, रोज नामसंकीर्तन केलं तर आपल्याला साक्षात वैकुंठाची प्राप्ती होते, परमेश्वराची प्राप्ती होते. नमस्कार.